Hello friends, in 11th standard subject biology, topic number 4, kingdom Animalia. In last video we are going to discuss here about phylum, near the phylum Annelida. In today's video we are discuss here about phylum Arthropoda, then Echinodermata, Mollusca, etc. All these phylum are included in invertebrate. That is the first phylum Arthropoda. The characteristics of this arthropoda is we are discuss here. What is mean this phylum Arthropoda? Arthros means jointed and poda means legs. म्हणजेच आपण इथं जॉइंटेड लेग्स असणाऱ्या प्राण्यांविषयी माहिती घेणार आहोत. जॉइंटेड लेग्स म्हणजे ज्या प्राण्यांचे इन्व्हर्टिब्रेट फायलामधील ज्या प्राण्यांचे पाय जॉइंटनी तयार झाले, म्हणजे सांध्यांनी तयार झाले, जोडून तयार झाले, सांधे जोडून तयार झाले, त्यांना आपण आर्थ्रोपोडा असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल कॉकरोच, बटरफ्लाय, स्कॉर्पियन, मिलीपेड, प्रॉन एक्सेट्रा. ॲक्च्युली इन्व्हर्टिब्रेट फायलामध्ये हा फायलम आर्थ्रोपोडा जो आहे तो सर्वात मोठा आहे. दिस इज द लार्जेस्ट फायलम ऑफ द किंगडम ॲनिमालिया. दीज ॲनिमल्स हॅव जॉइंटेड अपेंडेजेस, म्हणजे या प्राण्यांच्यामध्ये आपल्याला अपेंडेज म्हणजे त्यांचे पाय हे जॉइंटनी तयार झालेले दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघितलं, जर आपण कॉकरोच जरी घेतला तरी त्याचे पाय जे आहेत ते असे त्या जॉइंटनं तयार झालेले आहेत. देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ जॉइंटेड अपेंडेजेस. म्हणजे तिथं जॉइंट्स दिसत आहेत म्हणून हे जॉइंटेड अपेंडेजेस. देअरफॉर this is the largest phyla. These animals are omnipresent, means these are present in everywhere in the world, and solitary म्हणजे काही ठिकाणी ते एकटे राहतात, or colonial. In some areas they are found in colony and therefore these are colonial also. मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग. यातले बऱ्यापैकी काही प्राणी हे फ्री लिव्हिंग आहेत, म्हणजे मुक्तपणे राहणारे आहेत. बार्नॅकल्स आर सिडेंटरी, म्हणजे यातले काही जे आहेत बार्नॅकल्स हे मात्र सिडेंटरी म्हणजे समुद्राच्या तळाशी वगैरे राहतात. फ्यू आर पॅरासायटिक, यातले काही परजीवी आहेत. अँड सँग्विहोरस मीन्स दीज आर ब्लड सकिंग ॲनिमल्स. देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ सँग्विहोरस. फॉर एक्झाम्पल फिमेल मॉस्किटो, ॲनाफिलिस फिमेल मॉस्किटो, बेडबग हे जे आहेत हे ब्लड सक करतात. देअर बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल, म्हणजे बॉडीमध्ये काय आहे, द्विपार्श्व सममितता आहे. म्हणजे बॉडी ही मुख्य अक्षापासून काय होते, दोन भागामध्ये विभागली जाते. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे दे हॅव बॉडी लेयर्स, 3 germ layers. And therefore triploblastic, outer ectoderm, middle mesoderm and inner one is endoderm. Then eucoelomate, metamerically segmented, म्हणजे बॉडीवरती जेवढे सेगमेंट्स असतात त्या सेगमेंटच्या आतमध्ये ते अवयव फिक्स असतात. Therefore it is called metamerically segmented with tube within tube body plan and ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे आर्थ्रोपोडा ग्रुपमधले सगळे प्राणी हे ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन दाखवतात. म्हणजे बाहेरून जे बॉडीचा आकार ट्यूबसारखा किंवा बाहेरून पण ट्यूब आणि आतून डायजेस्टिव्ह सिस्टीमची ट्यूब, अशी एक ट्यूब दुसऱ्या ट्यूबच्या आत आहे. म्हणजे ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. आणि ऑर्गन्स डेव्हलप झालेले असतात म्हणून ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन याच्यामध्ये दिसून येते. बॉडी इज कवर्ड बाय टफ नॉन लिव्हिंग कायटिनस एक्झोस्केलेटन. बॉडीमध्ये कठीण असा कायटिननं बनलेला, कायटिन हे प्रोटीन आहे,
तर कायटिनस एक्झोस्केलेटन म्हणजे त्याच्या शरीरावरचे बाहेरचे अवयव जे आहेत त्याची बाह्यांग ही कायटिन या प्रोटीनच्या लेयरनी तयार झालेले आहेत. देन हेन्स दे नीड बॉडी इज कवर्ड बाय टफ नॉन लिव्हिंग कायटिनस एक्झोस्केलेटन. हेन्स दे नीड पिरियॉडिक मोल्टिंग इक्डायसिस. म्हणजे बॉडी जी आहे त्याची ती कायटिनस एक्झोस्केलेटननी बनलेली असल्यामुळं ते एक्झोस्केलेटन तो काही ठराविक पिरियड नंतर काही कालावधीनंतर तो आपली बॉडीची त्वचा बदलतो. त्यालाच आपण पिरियॉडिक मोल्टिंग म्हणतो आपण. म्हणजे काही कालावधीनंतर तो आपली त्वचा जुनी त्वचा काढून टाकतो आणि नवीन त्वचा धारण करतो, म्हणून याला आपण मोल्टिंग म्हणतो. बायोलॉजीमध्ये याला आपण इक्डायसिस असंही म्हणतो. बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, thorax and abdomen. Like this, body is divided into, this is the head, thorax, and remaining part is abdomen. Then digestive system is complete. यामध्ये आपण बघितलं तर डायजेस्टिव्ह सिस्टीम ही पूर्णपणे डेव्हलप झालेली असते. मीन्स माउथ अँड ॲनस आर वेल डेव्हलप्ड इन दीज ॲनिमल्स. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ ओपन टाईप, दॅट इज अ ब्लड फ्लोज थ्रू द बॉडी कॅव्हिटी, दॅट इज अ हिमोसील. म्हणजे यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम ही ओपन आहे अँड ब्लड फ्लोज थ्रू बॉडी कॅव्हिटी, म्हणजे ब्लड जे आहे ते हिमोसील या कॅव्हिटीमधून फिरत असतं. रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर श्वसनासाठी याला गिल्स आहेत म्हणजे कल्ल्या आहेत, ट्रॅकिया आहे, बुक लंग्स आहेत, बुक गिल्स आहेत. एक्सक्रीशन टेक प्लेस बाय ग्रीन ग्लँड्स म्हणजे वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्यासाठी याला स्पेशल ग्रंथी आहेत, त्याला ग्रीन ग्लँड्स असं आपण म्हणतो. माल्फिजन ट्युब्युल्स ऑर कॉक्झल ग्लँड्स, माल्फिजन ट्युब्युल्स सुद्धा डेव्हलप झालेले असतात. म्हणजे कॉक्रोचमध्ये माल्फिजन ट्युब्युल्स जे आहेत ते एक्सक्रिशनचं काम करतात. ॲज वेल ॲज कॉक्झल ग्लँड्स आर ऑल्सो डेव्हलप्ड. इन दिस आर्थ्रोपोडा नर्वस सिस्टीम इज फॉर्म्ड बाय नर्व रिंग. नर्वस सिस्टीम जी आहे ती नर्व रिंगच्या रूपात तयार झालेली असते. अँड डबल व्हेंट्रल गँग्लिओनेटेड नर्व कॉर्ड, आणि नर्व कॉर्ड जी असते ती व्हेंट्रल साईडला डबल लेयरने तयार झालेली असते आणि गँग्लिओनेटेड असते. गँग्लिओन मीन्स इट इज अ बंच ऑफ नर्व सेल्स अँड दीज आर कनेक्टेड बाय नर्व्स अँड देअरफॉर नर्व कॉर्ड इज डेव्हलप्ड. सेन्स ऑर्गन्स आर वेल डेव्हलप्ड. यामध्ये सेन्स ऑर्गन्स हे सुद्धा वेल डेव्हलप्ड असतात. देन इन द फॉर्म ऑफ अँटिनी, सिम्पल ऑर कंपाऊंड आय, व्हेरियस रिसेप्टर्स. सेन्स ऑर्गन्स ह्याच्यामध्ये अँटिनी डेव्हलप झालेले असतात, कंपाऊंड आईज म्हणजे डोळे, त्यानंतर व्हेरियस रिसेप्टर्स रिसीव्ह करणारे नर्व्स ह्याच्यामध्ये डेव्हलप झालेले असतात. सेक्सिस आर सेपरेट. सेक्सिस पूर्णपणे काय असतात? सेपरेट म्हणजे मेल वेगळा, फिमेल वेगळी. त्यानंतर देअरफॉर शोविंग सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजेच आपल्याला या आर्थ्रोपोडा ग्रुपमध्ये जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये मेल वेगळा आहे आणि फिमेल वेगळे आहे. ते त्यांच्या सेक्शुअल डायमॉर्फिझम मीन्स एक्सटर्नल मॉर्फॉलॉजीवरून सुद्धा लक्षात येतं. देन फर्टिलायझेशन इज जनरली इंटरनल. फलन क्रिया ही शरीराच्या आत होते. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट बाय मेटामॉर्फोसिस. मीन्स फर्टिलायझेशन झाल्यापासून अडल्ट ॲनिमल तयार होईपर्यंतच्या ज्या स्टेजेस आहेत त्या मेटामॉर्फोसिसच्या स्टेजेस ह्या डायरेक्ट पण आहेत आणि इनडायरेक्ट पण आहेत. इन सम आर्थ्रोपॉड्स लाईक हनीबीज म्हणजे मधमाशा, बग्स एक्सेट्रा ऑफस्प्रिंग आर प्रोड्युस्ड बाय पार्थेनोजेनेसिस. म्हणजे आपण हनीबीजमध्ये बघितलं मधमाशांमध्ये आणि बग्समध्ये तर ऑफस्प्रिंग जे तयार होतात म्हणजे अपत्य जे तयार होतात ते पार्थेनोजेनेसिस या प्रोसेसनं म्हणजे फर्टिलायझेशन न होताच तयार होतात. सम इन्सेक्ट्स एक्झिबिट पॉलिमॉर्फिझम. काही कीटकांच्या मध्ये पॉलिमॉर्फिझम ही क्रिया आहे. फॉर एक्झाम्पल हनीबीज. पॉलिमॉर्फिझम म्हणजे अनेक
अपत्य तयार होणे, म्हणजेच इथं हनी बीज आहे एक्झाम्पल, ॲन्ड्स म्हणजे मधमाशा, मुंग्या आणि टर्माइट्स म्हणजे लाकडातल्या आळ्या, लाकूड पोखरणाऱ्या. सम आर्थ्रोपॉड्स आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट सच ॲज, काही आर्थ्रोपॉड्स हे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे पण आहेत, त्यामध्ये ॲपिस म्हणजेच हनी बीज फॉर देअर हनी अँड वॅक्स, कारण हनी म्हणजे मध आणि मेण मिळवण्यासाठी याचा फार उपयोग होतो आणि म्हणून ह्या इकॉनॉमिकली त्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्यांचा खूप महत्त्वाचा रोल आहे आणि म्हणून त्या महत्त्वाचे कीटक आहेत. लाक इज प्रोड्युस्ड बाय लॅसिफर लॅका, दॅट इज अ लाक इन्सेक्ट, म्हणजे आपण लॅसिफर लॅका या कीटकाकडून लाक मिळवतो. तर हा लाकसुद्धा म्हणजे लाक देणारा जो कीटक आहे त्याच्यापासून सुद्धा आर्थिक फायदा होतो. देन लॉबस्टर्स, प्रॉन्स अँड क्रॅब्स आर इडिबल, म्हणजे आपण झिंगा त्यानंतर खेकडा हे प्राणी जर बघितले तर यांचा सुद्धा उपयोग खाण्यासाठी केला जातो आणि म्हणून ते सुद्धा इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहेत. सिल्क वर्म प्रोड्यूस सिल्क, म्हणजे रेशीम किड्यापासून आपल्याला रेशीम मिळतं, हा सुद्धा आर्थिकदृष्ट्या फायदा करून येणारा कीटक आहे. सम आर्थ्रोपॉड्स आर हार्मफुल, काही यातल्या आर्थ्रोपॉड्स जे आहेत म्हणजे संधिपाद प्राणी जे आहेत ते हार्मफुल देखील आहेत. विच ॲक्ट ॲज अ व्हेक्टर, की जे व्हेक्टर म्हणून काम करतात. व्हेक्टर म्हणजे रोग वाहून नेणारे, रोग पसरवणारे असं पण हे काम करतात. एक्झाम्पल मॉस्किटो म्हणजे डास रोग पसरवतात. शिवाय लोकस्टा, दॅट इज लोकस्ट इज अ ग्रिगॅरियस पेस्ट, लोकस्ट जे आहे ते ग्रिगॅरियस पेस्ट म्हणजे कीड म्हणून हे काम करते. ल्युम्युलस दॅट इज अ किंग क्रॅब इज नोन ॲज अ लिव्हिंग फॉसिल, किंग क्रॅब म्हणजे हा खेकडा जो आहे तो लिव्हिंग फॉसिल म्हणून, म्हणजे हा जीवाश्म, हा जिवंत जीवाश्म म्हणून हा काय करतो आपल्याला मदत, म्हणजे हा त्याला जिवंत जीवाश्म म्हणून तो ओळखला जातो. यानंतर याच्यातले सर्व प्राणी जे आहेत की त्यामध्ये कॉक्रोच, बटरफ्लाय, स्कॉर्पिओन, मिलीपेड, प्रॉन हे सर्व प्राणी या ग्रुपमध्ये फायलम आर्थ्रोपोडामध्ये इन्क्लूड होतात. यानंतर आहे फायलम मोलुस्का. Here mollis, in phylum mollusca, mollis means soft, therefore mollis means soft, therefore these animals are soft bodied, these animals are soft bodied. Example pila, bivalve, octopus, it is also called as a devil fish, sepia, cuttlefish, Chitoplera that is a chiton, Pinctada that is a pearl oyster, Loligo that is a squid, Aplysia that is a sea hare, Dentalium that is a tusk shell. This is the second largest phylum molluscus, म्हणजे हा आर्थ्रोपोडा नंतरचा इनव्हर्टिब्रेट मधला सगळ्यात मोठा फायलम आहे, फायलम मोलुस्का. मोलुस्क आर आयदर फ्री लिव्हिंग और सिडेंटरी. मोलुस्क हे काही प्राणी मोलुस्का फायलम मधले फ्री लिव्हिंग आहेत म्हणजे मुक्तपणे राहणारे आहेत आणि काही मात्र सिडेंटरी म्हणजे समुद्राच्या तळाला जाऊन राहतात. दे आर ॲक्वॅटिक, ते पूर्णपणे जलीय, और सीन इन मार्शी प्लेसेस, आणि काही ठिकाणी ते मार्शी प्लेसेस म्हणजे दलदलीच्या भागामध्ये आढळून येतात. फ्यू आर टेरेस्ट्रियल, यातले काहीच प्राणी हे भूचर आहेत. दीज आर सॉफ्ट बॉडीड, पूर्णपणे बॉडी ही त्यांची मऊ असते, सॉफ्ट बॉडीड. अँड शो ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन, म्हणजे त्यांच्यामध्ये देखील ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन म्हणजे बाहेरून शरीराची जी ट्यूब आहे त्याच्या आतमध्ये पुन्हा ॲलिमेंटरी कॅनलची ट्यूब असते, म्हणून याला ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन असं आपण म्हणतो. दे आर बायोलॅटरली सिमेट्रिकल, म्हणजे बॉडी
ह्यांच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री म्हणजे द्विपार्श्व सममिती दिसते. बट फ्यू आर असिमेट्रिकल ड्यू टू टॉर्शन दॅट इज अ ट्विस्टिंग. पण यातले काही प्राणी हे टॉर्शनमुळं म्हणजे वक्राकार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये असिमेट्री देखील दिसून येते. फॉर एक्झाम्पल पायलामध्ये आपल्याला असिमेट्री दिसून येते म्हणजे सममितता नसते. बॉडी इज डिव्हिजिबल इन टू हेड, फूट अँड व्हिसरल मास. पूर्णपणे बॉडीमध्ये हेड म्हणजे डोकं, फूट म्हणजे त्याचा पायाचा भाग आणि व्हिसरल मास असे त्याचे 3 भाग आहेत. व्हिसरल मास इज इन्क्लोज्ड इन थिक मस्क्युलर फोल्ड ऑफ बॉडी वॉल कॉल्ड मॅन्टल. त्या व्हिसरल मासमध्ये आतमध्ये थिक म्हणजे जाड अशी मस्क्युलर फोल्ड केलेली बॉडी वॉल असते, तिला आपण मॅन्टल म्हणतो. मॅन्टल सिक्रीट, त्या मॅन्टलकडून एक हार्ड असं कॅल्केरियस शेल सिक्रीट केलं जातं म्हणजे कठीण असं कवच तयार केलं जातं, सिक्रीट केलं जातं. द शेल मे बी एक्सटर्नल. आता काही वेळेला हे हार्ड कवरिंग जे आहे म्हणजे बाहेरचं शेल जे आहे ते काही वेळेला बाहेर असतं. बाहेर असेल तर ते एक्सटर्नल म्हणूया आपण, आणि काही ठिकाणी सेपियामध्ये ते शरीराच्या आत असतं म्हणून ते इंटरनल. आणि काही प्राण्यांच्यामध्ये, काही मोलस्कमध्ये हा शेल नसतोच म्हणजे तिथं अब्सेंट असतो. मस्क्युलर फूट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड. यातलं मस्क्युलर फूट जे आहे ते व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड. याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे वेल डेव्हलप्ड असते म्हणजे पूर्णपणेच विकसित झालेली आहे. कंप्लीट विथ अँटेरियर माउथ अँड पोस्टेरियर ॲनस म्हणजे त्याच्यामध्ये माउथ आणि ॲनस हे दोन्ही भाग तयार झालेले असतात. बक्कल कॅव्हिटी हॅज अ रास्पिंग ऑर्गन कॉल्ड रॅड्युला. त्याच्या तोंडाच्या कॅव्हिटीमध्ये, बक्कल कॅव्हिटीमध्ये किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये एक ऑर्गन, रास्पिंग ऑर्गन आहे, त्यालाच आपण रॅड्युला असं म्हणतो. विच इज प्रोव्हायडेड विथ ट्रान्सवर्स रोज ऑफ टीथ की ज्याच्यामध्ये आडव्या ओळीनं असे काय असतात त्याला दात असतात. ॲक्वॅटिक फॉर्म्स शो न्यूमरस फिदर लाईक गिल्स कॉल्ड टिनिडिया. जे मोल्युस्कन जलीय आहेत, ॲक्वॅटिक आहेत, त्यांच्यामध्ये भरपूर फिदरसारखे म्हणजे पंखासारखे गिल्स असतात, त्यालाच आपण टिनिडिया असं म्हणतो. युजफुल फॉर ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. त्याला उपयोग रेस्पिरेशनसाठी म्हणजेच श्वसनासाठी होतो. गिल्स आर प्रेझेंट इन मॅन्टल कॅव्हिटी. त्याचे गिल्स जे आहेत ते मॅन्टल कॅव्हिटीमध्ये पण प्रेझेंट असतात. दॅट इज अ मॅन्टल कॅव्हिटी इज द स्पेस बिटवीन व्हिसरल मास अँड मॅन्टल. मॅन्टल कॅव्हिटी ही व्हिसरल मास आणि मॅन्टल याच्यामधला जो स्पेस आहे त्याच्यामध्ये असते. टेरेस्ट्रियल फॉर्म्स मे शो प्रेझेन्स ऑफ लंग्स. त्यातले टेरेस्ट्रियल फॉर्म जे आहे ते मे शो प्रेझेन्स ऑफ लंग्स. ते टेरेस्ट्रियल फॉर्म्स म्हणजे याच्यातले भूचर प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये काही भूचर मोल्युस्कनमध्ये लंग्स सुद्धा आहेत. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ ओपन टाईप. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण संस्था याच्यामध्ये ओपन टाईप आहे. एक्सेप्ट सेपिया म्हणजे सेपिया सोडून बाकीच्यांमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम ही ओपन टाईपची आहे. विच पजेसिस क्लोज्ड टाईप म्हणजे सेपिया सोडून एक्सेप्ट सेपियामध्ये मात्र सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज्ड टाईपची आहे. ब्लड कंटेन्स कॉपर कंटेनिंग ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट कॉल्ड हिमोसायनिन. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं की मोल्युस्कनमध्ये जे ब्लड आहे त्याच्यामध्ये कॉपर कंटेनिंग रेस्पिरेटरी पिगमेंट आहे आणि ज्याच्यामध्ये कॉपरचे घटक आहेत आणि त्याला आपण काय म्हणायचं, हिमोसायनिन. एक्सक्रीशन ऑकर्स बाय किडनीज. यांच्यामध्ये एक्सक्रीशनची जी प्रोसेस आहे वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्यासाठी किडनीज असतात, पण त्या ऑकर्स बाय किडनीज अल्सो कॉल्ड ॲज अ ऑर्गन ऑफ बोजानस. म्हणजे जे अवयव एक्सक्रिशनचं काम करतात त्याला आपण ऑर्गन ऑफ बोजानस असं म्हणतो. नर्वस सिस्टीम इज फॉर्म्ड बाय 3 पेअर्स ऑफ गँग्लिया.
याच्यामध्ये नर्वस सिस्टीम ही सुद्धा बंच ऑफ नर्व सेल्सनीच म्हणजे गँग्लिऑननीच तयार झालेली आहे आणि अनेक गँग्लिया एकमेकांना जोडल्या जाऊन त्याचं गँग्लियाद्वारे नर्वस सिस्टीम तयार झालेली आहे. गँग्लिया आर इंटरकनेक्टेड बाय कमिशर्स अँड कनेक्टिव्ज. ह्या गँग्लिया ज्या असतात त्या एकमेकांना कमिशरनी आणि कनेक्टिव्हनी जोडलेल्या असतात. सेन्स ऑर्गन्स सच ॲज आईज फॉर व्हिजन. याच्यामध्ये जे सेन्स ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये डोळे आहेत ते व्हिजनसाठी आहेत, दृष्टीसाठी. टेंटॅकल्स पण आहेत म्हणजे याला पुढे टेंटॅकल्स आहेत आणि त्या टेंटॅकलचा उपयोग त्याला टॅक्टाईल सेन्सेशनसाठी म्हणजे आपलं अन्न शोधण्यासाठी, शत्रूपासून पळ काढण्यासाठी, सेन्सेशनसाठी त्याचा उपयोग आहे. ऑस्प्रेडिया फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर. त्याला एक स्पेशल अवयव आहेत ऑस्प्रेडिया फॉर टेस्टिंग म्हणजे पाण्याची प्युरिटी चेक करण्यासाठी त्याला ऑस्प्रेडिया हे अवयव आहेत. मोल्युस्कनमध्ये सेक्सेस सेपरेट आहेत म्हणजे लिंग वेगवेगळे आहेत, मेल वेगळा, फिमेल वेगळी. ॲनिमल्स आर मोस्टली ओव्हिपॅरस म्हणजे हे अंडी घालणारे प्राणी आहेत. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. याची वाढ जी आहे, विकास जो आहे तो डायरेक्ट पण आहे आणि इनडायरेक्ट पण आहे. म्हणजे काही ठिकाणी लार्वल स्टेज दिसत नाही ती आणि काही ठिकाणी दिसून येते. मोल्युस्कन ॲनिमल्सचं सुद्धा महत्त्व आहे. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स इज पर्ल ऑयस्टर गिव्ज प्रिसियस पर्ल्स म्हणजे मोती देणारे जे काय शिंपले असतात, शिंपल्यातले जे मोल्युस्कन आहे ते त्याच्यापासून अतिशय मौल्यवान असे मोती आपल्याला मिळतात. आणि शिवाय मेनी मोल्युस्क्स आर इडिबल. अनेक मोल्युस्क हे इडिबल आहेत, खाण्यायोग्य आहेत. शेल्स ऑफ मोल्युस्क आर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. ह्या मोल्युस्कन्सचे जे सेल्स असतात, वरचे शेल्स कवरिंग जे आहेत त्याचा उपयोग सुद्धा कॅल्शियमचा रिच सोर्स म्हणून केला जातो आणि म्हणून या पद्धतीने या मोल्युस्कनचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे आहे. यानंतर पुढचा फायलम आहे फायलम इकिनोडर्मॅटा. हिअर इकिनस मीन्स स्पाइन्स. Echinus means spines and derma means skin. Here echinodermata means echinus means spines and derma means skin. म्हणजे याच्यामध्ये हे प्राणी इकिनोडर्मॅटा म्हणजेच हे ज्यांच्या त्वचेवरती काटे आहेत असे प्राणी म्हणजेच हे आपण काय म्हणू यांना इकिनोडर्मॅटा म्हणजे ज्यांच्या त्वचेवरती काटे दिसून येतात. फॉर एक्झाम्पल आहे ॲस्टेरियास सी स्टार, त्यानंतर कुकुमारिया सी कुकुंबर, त्यानंतर इकिनस सी अर्चिन, त्यानंतर अँटीडॉन सी लिली, ऑफिओथ्रिक्स दॅट इज अ ब्रिटल स्टार. तुम्हाला या सर्व फिगर्स आकृतीमध्ये यामध्ये फिगर 4.15 ॲनिमल्स ऑफ इकिनोडर्मॅटा या फिगर्समध्ये पाहायला मिळतील. दीज ॲनिमल्स आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस फायलम इकिनोडर्मॅटा आर दीज ॲनिमल्स आर एक्सक्लुझिव्हली मरीन म्हणजे हे पूर्णपणे खाऱ्या पाण्यामध्ये आढळून येतात. सॉलिटरी हे एकटे आढळून येतात. काही ठिकाणी हे सिडेंटरी समुद्राच्या तळाला असतात. काही ठिकाणी हे फ्री लिव्हिंग म्हणजे पूर्णपणे मुक्तपणे राहतात. ग्रिगॅरियस अँड बेंथिक म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे समुद्राच्या तळाला असतात. आणि शिवाय दीज आर बॉडी इज अ रॅडियली सिमेट्रिकल. आता या इकिनोडर्मॅटामध्ये रॅडियली सिमेट्रिकल बॉडी असते. रॅडियली सिमेट्रिकल म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण स्टारफिश घेतला तारा मासा तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर बॉडीमध्ये अस्टेरियास जे आहेत तर त्याच्यामध्ये सी स्टार किंवा तारा मासा याच्यामध्ये बॉडी ही रॅडियली सिमेट्रिकल दिसते. म्हणजे त्याचे जे 5 आर्म आहेत त्या 5ही आर्ममध्ये त्याची बॉडी ही सेंटरपासून काय असते त्याच्या 5ही आर्ममधले सगळे भाग सगळे ऑर्गन्स सेम असतात. म्हणून त्याला काय म्हणायचं आहे आपण की रॅडियली सिमेट्रिकल म्हणजे वर्तुळाची त्रिज्या जशी
त्रिज्येपासून सेंटरपासून त्याच्या वर्तुळाचा त्रिज्या ही सेम असते. सेम असं स्टारफिशमध्ये, म्हणजेच इथं या प्राण्यांच्यामध्ये सेंटरपासून पूर्ण बॉडीच्या सगळ्या अवयवांपर्यंत सेम भाग असतात, सेम अवयव असतात, म्हणून यांना रॅडियली सिमेट्रिकल म्हणायचं. आणि दीज आर रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स विथ पेंटामेरस सिमेट्री. पेंटामेरस याचे 5, म्हणजे आता स्टारफिशचंच एक्झाम्पल आपण घेऊया. याच्यामध्ये 5 आर्म असल्यामुळं आणि ते सगळ्या सेंटरपासून समान असल्यामुळं याला आपण पेंटामेरस सिमेट्री म्हणूया. बॉडी मे बी स्पेरिकल. काही यातले प्राणी असे आहेत की त्यांची बॉडी ही सिमेट्रिकल आहे, स्पेरिकल आहे. बॉडी मे बी स्पेरिकल, इलॉंगेटेड और स्टार शेप्ड. म्हणजेच काही ठिकाणी बॉडी ही गोलाकार आहे, लांबट आहे, आणि काही ठिकाणी स्टार शेप्ड, चांदणीच्या आकाराची, स्टारच्या आकाराची आहे. इंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ कॅल्कॅरियस ऑसिकल्स. शरीराच्या आतमधील जे स्केलेटन आहे, इंडोस्केलेटन विच इज द स्केलेटन विच इज प्रेझेंट इनसाइड दी बॉडी इज मेड अप ऑफ कॅल्कॅरियस ऑसिकल्स. म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्शियमच्या ऑसिकल्सनी ते बनलेलं आहे. स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन दी बॉडी. पूर्णपणे बॉडीवरती स्पाइन्स म्हणजे काटे असतात. हेन्स द नेम इकिनोडर्मॅटा, आणि म्हणून तर याला नाव आहे इकिनोडर्मॅटा. द बॉडी इज विदाऊट डेफिनाईट बॉडी डिव्हिजन. याच्यामध्ये बॉडी जे आहे तर त्याच्या बॉडीचे समान असे काही डेफिनाईट असे डिव्हिजन झाले नाहीत, म्हणजे भाग झाले नाहीत. देर आर 2 साइड्स ॲज अ ओरल अँड ॲबोरल. पण त्या बॉडीचे 2 भाग मात्र आहेत. जसं आपण आपल्या बॉडीचं व्हेंट्रल व्ह्यू, डॉर्सल व्ह्यू म्हणतो, तसं ह्या इकिनोडर्मॅटामध्ये आपण ओरल व्ह्यू आणि ॲबोरल व्ह्यू असं आपण म्हणतो. ॲबोरल साईड आणि ओरल साईड. द पिक्युलर कॅरेक्टर इज प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इन विच वॉटर इंटर्स थ्रू मॅड्रिपोराइट. इकिनोडर्मॅटाचं हे एक अतिशय महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे की त्यांच्यामध्ये वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट असते. म्हणजेच वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज प्रेझेंट इन इकिनोडर्मॅटा वेअर वॉटर इंटर्स थ्रू मॅड्रिपोराइट रिजन. म्हणजे याच्यामध्ये मॅड्रिपोराइटच्या छिद्रामधूनच पाणी आतमध्ये जातं आणि म्हणून याला वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली असते. दिस सिस्टीम इज युज्ड इन लोकोमोशन. या सिस्टीमचा उपयोग त्याला वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीममुळं तो लोकोमोशन सहजपणे करू शकतो, हालचाल करू शकतो. याच्याशिवाय त्याचा उपयोग त्याला फूड कॅप्चरिंग करण्यासाठी, अन्न पकडण्यासाठी, रेस्पिरेशनसाठी त्याला मदत होते. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट. म्हणजे याच्यामध्ये माउथ ॲनस डेव्हलप झालेले आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे विकसित झाली आहे. माउथ इज व्हेंट्रली प्रेझेंट ऑन ओरल सरफेस. त्याचं माउथ जे आहे ते व्हेंट्रल सरफेसला म्हणजे फ्रंट सरफेसला आहे, म्हणजे त्याला ओरल सरफेस म्हणूया. अँड ॲनस जे आहे ते ॲनस आहे ॲबोरल सरफेसला आहे. रेस्पिरेशन इज परफॉर्म्ड बाय पेरिस्टोमियल गिल्स. याचं जे रेस्पिरेशन आहे त्याच्यासाठी त्याला पेरिस्टोमियल म्हणजेच त्याच्या शरीरावरती गिल्स आहेत आणि त्या गिल्सनी काही ठिकाणी त्याला पॅपिली आहेत आणि काही ठिकाणी ते रेस्पिरेटरी ट्री म्हणून हे रेस्पिरेशनसाठी त्याला स्पेशल अवयव असतात. सर्क्युलेटरी सिस्टीम अँड एक्सक्रिटरी सिस्टीम इज ॲब्सेंट. म्हणजे या प्राण्यांच्यामध्ये इकिनोडर्मॅटामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आणि एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे वेस्ट मटेरियल बाहेर टाकणारी आणि सर्क्युलेशन करणारे दोन्ही सिस्टीम ॲब्सेंट असतात. नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था जी आहे ती अतिशय साधी आहे, सिंपल आहे. नर्वस सिस्टीम इज सिंपल विथ अ नर्व रिंग अराउंड माउथ. म्हणजे त्याच्यामध्ये माउथ म्हणजे तोंडाच्या भोवताली काय असते, नर्व रिंग तयार झालेली असते. म्हणून नर्वस सिस्टीम ही सिंपल आहे. नर्व रिंग जी आहे ती माउथच्या सभोवताली असते. अँड रॅडियल नर्व्स इन द आर्म्स. आणि त्याचे रॅडियल नर्व हे त्याच्या प्रत्येक आर्ममध्ये गेलेले असतात. म्हणजे सेंटरपासून प्रत्येक आर्ममध्ये जी नर्व जाते ती तिथलं कंट्रोलचं काम करत असते. देन सेक्सिस आर सेपरेट. यामध्ये मेल आणि फिमेल हे वेगवेगळे आहेत. समटाइम्स बायसेक्शुअल. काहीच वेळेला काहीच प्राणी यामधले इकिनोडर्मॅटा हे बायसेक्शुअल आहे. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. याच्यामध्ये फलनक्रिया ही बाहेर आहे, म्हणजे शरीराच्या बाहेर होते. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट
म्हणजे ह्याचं वाढ आणि विकास जो आहे तो इनडायरेक्ट आहे. दे शो हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्यामध्ये पुनर्निर्मिती क्षमता खूप जास्त आहे. मीन्स दे हॅव हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. शरीराचा कोणताही भाग तुटून पडला, कट झाला तर तो पुन्हा पूर्ववत तयार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून दे हॅव अ हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. हिअर फायलम इकिनोडर्मेटा इज कंप्लीटेड.